आता आपण बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे वळणार आहोत। उद्धव ठाकरेंनी नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी भेट दिली। ठाकरेंनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार उपस्थित होते। दोन्ही शिवसेनेचे प्रमुख आज नवी दिल्लीमध्ये असल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। धाराशिव राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून 2 दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज ते जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेणार असून त्यानंतर ते तुळजापूर इथं सत्कार समारंभ आणि त्यानंतर लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या साखर कारखान्यावरील शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपत पक्षप्रवेश केला। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शिक्षण मंत्री दादा भुसे गोंदियाच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी राष्ट्रगीताच्या नंतर राष्ट्रगीत आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशा सूचना दादा भुसेंनी दिलेल्या आहेत। प्रत्येक शाळेमध्ये जाऊन याची तपासणी करणार असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। माधुरी उर्फ महादेवी हत्येकरता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर पुनर्वसन केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे। त्याकरता गुजरातमधील वनतारा संस्थेने त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बुधवारी मुंबईमध्ये चर्चा केली होती आणि त्यानंतर ही माहिती दिली। उल्हासनगर महापालिकेनं दुप्पट केलेली पाणीकर दरवाढ ही रद्द केल्याचं पत्र आयुक्त मनीषा आभाळे यांनी प्रसिद्ध केल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे। पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्यासाठी सर्वप्रथम ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर आमदार कुमार ऐलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं दरवाढ रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन माथेरानमध्ये माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा 6 महिन्यांच्या आत बंद कराव्यात आणि त्या रिक्षा चालकांच्या पुनर्वसनाकरता योजना तयार करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे। रस्ते दुरुस्तीकरता 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान 4 दिवसांसाठी घोडबंदर मार्गावर मोठ्या वाहनांना नो एंट्री केली जाणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलं आहे। त्यामुळे या मार्गावर कोंडीचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे। रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्यानं राज्यभरातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं नागपूर कोल्हापूर मडगाव या मार्गावर एकूण 18 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोकण मार्गावर धावणाऱ्या दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। या गाडीच्या वेळापत्रकातील अनावश्यक स्लॅक टाइम आणि दीर्घ थांबे तातडीने कमी करावेत अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवाशांनी केली आहे। सुरक्षित आणि स्वस्तात प्रवास म्हणून बेस्टकडे पाहिलं जातं, मात्र प्रवासी बेस्ट बसकडे पाठ फिरवत आहेत। गेल्या 10 वर्षात प्रवासी संख्या 34 लाखांवरून थेट 22 लाखांवर घसरली आहे। पश्चिम रेल्वेने नमस्ते नावाचं अभियान सुरू केलं असून या माध्यमातून 300 टीसींची फौज तयार केली आहे। बोरिवली स्टेशनमधून या मोहिमेची सुरुवात झाली असून या स्टेशनवर एका दिवसात 5192 विनातिकीट प्रवासी पकडले। त्यांच्याकडून 13.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। दहशतवादी कारवाया किंवा काही घातपाती कारवायांची शक्यता असल्याचा अहवाल देत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या संस्थेनं देशातील सगळ्या विमानतळांना हाय अलर्ट जारी केला आहे। 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीकरता हा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 11वी प्रवेशाच्या 4 नियमित फेऱ्यांनंतर शिक्षण संचालनालयानं ओपन टू ऑल या विशेष फेरीचं नियोजन केलं आहे। या फेरीसाठीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली। या फेरीसाठी राज्यभरातून 3,81,420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यातील 3,48,784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली। राज्यातील 2री ते 8वीचे नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षा सुरू झाली, मात्र अनेक शाळांमध्ये 5वीच्या इंग्रजी आणि मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत। त्यामुळे शिक्षण विभागाचं नियोजन कोलमडलं।
एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। ही बातमी आहे बीड दौऱ्यासंदर्भातली अजित पवारांबाबतची। उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 6:30 वाजताच ते बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। अजित पवारांनी कंकालेश्वर मंदिरात पाहणी केली। यानंतर सकाळी 9:30 वाजता अजित पवारांच्या हस्ते महसूल भवनाचं भूमिपूजन होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 10 वाजता वैद्यनाथ परळी विकास आराखड्यावर चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 1:30 वाजता ऊसतोड कामगार मेळाव्यामध्ये ते सहभागी होणार आहेत आणि जिल्ह्यातील विविध नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन सुद्धा अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। दुपारी 4:15 वाजता बीड जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे आणि बीडच्या वडवणी इथं कार्यकर्ता मेळावा सुद्धा आहे। भाजप नेते राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। बीडचे पालकमंत्री आहेत अजित पवार आणि त्यामुळे ते बीडच्या दौऱ्यावर आहेत। बीडमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी आणि दुसरीकडे बीडचा विकास या अनुषंगाने ते दौरा करतायत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सोने चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे। चांदीमध्ये 1200 रुपयांची वाढ होऊन ती 1,14,500 रुपयांवर गेली आहे। सोन्याच्याही भावात 2 दिवसात 800 रुपयांची वाढ झाली आहे आणि सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 1,01,000 रुपयांवर गेलेला आहे। सोन्याचा हा नवा उच्चांकी दर आहे। श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसांमध्ये तब्बल 1600 टन नारळाची विक्री झालेली आहे। होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री होते आहे। गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला। राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे। सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्याकरता वरदायिनी असलेलं उजनी धरण आज 100% भरणार असल्याची शक्यता आहे। उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात 23% पाणीसाठा असलेलं उजनी धरण सध्याच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे 98% भरलेलं आहे आणि ते आज उद्यामध्ये 100% भरेल अशी शक्यता व्यक्त होते आहे। संपूर्ण राज्यभरात 10 दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या। आता पावसानं पाठ फिरवल्यानं विदर्भ, मराठवाड्यातील पिकं संकटात सापडली आहेत। राज्यातील 207 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। त्यात उन्हाचा चटका वाढल्यानं पिकं कोमेजून जातील। कल्याण शिळफाटा मार्गावरील पलावा उड्डाणपुलाच्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। याकरता शासनानं मंजुरी दिलेली आहे। मनसे नेते राजू पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑडिटची मागणी केली होती। बुलडाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची टी-शर्ट घातल्यानं हार्ट पेशंटसाठी आलेली रुग्णवाहिका नाकारण्यात आली। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी ही रुग्णवाहिका नाकारली। मात्र रुग्णवाहिका चालकानं सगळे आरोप फेटाळलेले आहेत। तुळजाभवानी मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। तुळजाभवानी देवीचं दर्शन बंद ठेवण्याचा कालावधी आणखी 10 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतलाय। आधी दिलेल्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये काम पूर्ण होत नसल्यानं आणखी 10 दिवसांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। उत्तराखंडमध्ये फिरण्याकरता गेलेले जळगाव जिल्ह्यातील 20 नागरिक सुरक्षित आहेत। यात धरणगाव इथल्या 19 तर वरणगाव इथल्या वाहन चालकाचा समावेश आहे। गंगोत्री इथून देवदर्शनानंतर बद्रीनाथकडे जाताना ढगफुटीची घटना घडल्यानं बद्रीनाथकडे जाणारे रस्ते जाणं रद्द करत सगळे यात्रेकरू हे हरिद्वारकडे रवाना झाले। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पीओपी मूर्तीबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करत मूर्तिकारांना दिलासा दिला आहे। सरकारनं पीओपी मूर्तींना योग्य निकषांवर परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेलाय। या निर्णयामुळे आता मूर्तिकार मंडळींमध्ये उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण आहे। जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाकरता 4,48,00,00,000 खर्चाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला। त्यानुसार या किल्ल्यातील ढासळलेल्या कामाला नुकतीच सुरुवात झाली। किल्ला परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाची नुकतीच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी पाहणी केली। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बेळ पिंपळगाव इथल्या फॉरेस्ट जमिनीवरील मालकी हक्काकरता भिल्ल समाज आक्रमक झालाय। 1961 पासून ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवर कायदेशीर हक्काची मागणी भिल्ल क्रांती फोर्स आणि एकलव्य भिल्ल सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। अहिल्यानगरच्या केडगावातील ग्रामस्थांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला। अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा संकलनाच्या समस्येविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले।
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन इथल्या करमाळा रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले चौक नामफलकाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करत मोडतोड केली। या प्रकारामुळे ओबीसी समाजात तीव्र संताप नोंदवला गेला। दोषींवर तातडीने कारवाईच्या मागणीकरता पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी आणि कंदलगाव सीमेवर विषबाधेने 3 जनावरं मृत्युमुखी पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। 11 जनावरं चरण्याकरता अंत्रोळी कंदलगाव सीमेवरील माळरानावर सोडली होती। विषबाधेची लक्षणं ओळखून वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले, मात्र 3 जनावरांचा मृत्यू झाला। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीच्या एका कंपनीतून रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडल्याचं समोर आलंय। यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रीच्या नावे होणाऱ्या चौक सौंदर्यीकरण आणि स्मारकाला नागरिकांनी विरोध केला। नागरिकांच्या विरोधानंतर जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेतलं। नाव दिल्याने किंवा नाव न दिल्याने जनसेवेचं काम कमी होणार नसल्याची भावना जोरगेवारांनी व्यक्त केली। एक महत्त्वाची बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% जादा टॅरिफ लावलेला आहे। यामुळे आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लागणारा टॅरिफ 50% पोहोचलेला आहे। भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवली आहे, त्यामुळे दंड म्हणून अतिरिक्त शुल्क लावण्यात येत असल्याचं ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलेलं आहे। भारतावर अतिरिक्त 25% कर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला आहे, अमेरिकेनं लावलेला आहे। त्यामुळे आता भारतावर एकूण 51 टॅरिफ लागू झालेला आहे। काही सेक्टर्सवरती याचा परिणाम होऊ शकतो, मात्र हे लक्षात पण घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला इतरही मार्केट जे आता ओपन झालेले आहेत, विशेष करून युरोपचं मार्केट आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आहे, सेंट्रल एशियाचं मार्केट आहे, यूएई सारख्या देशाबरोबर आपला मुक्त व्यापार करार झाला, इंग्लंड बरोबर झाला, ऑस्ट्रेलिया बरोबर झालेला आहे। त्यामुळे या मार्केट्सला भारताला टॅप करावं लागेल। काही काळापुरता हा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो, परंतु हा फार मोठ्या स्वरूपाने ओव्हरऑल इकॉनॉमीवरती होईल असं मला वाटत नाही। आपण पुन्हा एकदा महत्त्वाच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। यावत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सगळ्या आरोपींची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली। खेड तालुक्यातील आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरणामध्ये ट्विस्ट आलेला आहे। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मारहाण केलेल्या जोडप्यातील नवरा मुलगा हा अगोदरच आहे विवाहित असं समोर आलं। प्राजक्ता काशीद हिच्या माहेरच्यांचे वकील निलेश आंधळे यांनी हा खुलासा केला आहे। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलं। केंद्र सरकारच्या मंत्रालयाला एकाच ठिकाणी आणण्याकरता हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या जीर्णोद्धाराकरता नवीन आराखडा तयार करण्यात आलाय। ढासळलेले बुरुज नव्यानं भरण्यात येणार आहेत आणि याकरता 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाची पोलादपूरच्या दिविल या गावामध्ये मोठी कारवाई समोर आली आहे। सुमारे 6,15,000 किमतीची गोवा बनावटीची मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे। दरम्यान 2 आरोपी फरार असल्याची माहिती आहे। जळगावच्या खेडी शिवारच्या शिवनगर या परिसरातील शंभू रेसिडेन्स इथं 13 जानेवारीला घरफोडी झाली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। आरोपींकडून 3,97,000चे दागिने जप्त करण्यात आले। जळगावच्या यावल चोपडा रस्त्यावर लूट करण्याच्या उद्देशाने 5 जण थांबले होते। या 5 जणांपैकी 4 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडलं, तर 1 जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। अटक केलेले 4ही जण मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत। अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील नामांकित दुकानामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने 3 चोरट्यांना अटक केली। हे तिघे आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। जळगावच्या यावलमध्ये बियर न दिल्याच्या रागातून हॉटेल मालकावर गोळीबार झाला आहे। गुन्हे शाखेने तपासांती चोपडा तालुक्यातील पुनगाव इथल्या सरपंचासह अडावबद आणि उमरटी इथल्या प्रत्येकी 2 अशा एकूण 5 जणांना अटक केली आहे। जुनावाद आणि पुना गावातील राजकीय वर्चस्व वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोळे इथं 20 वर्षाचा तरुण गुरे चारण्याकरता ढोली शिवारामध्ये गेला होता। त्याची एक म्हैस पाण्यातून बाहेर येत नसल्यानं तो तिला हकलण्याकरता काठावर गेला असता त्याचा पाय घसरला, पाण्यात बुडून तो मरण पावला। याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। सांगलीमध्ये वकिलांनी पोलिसांविरोधात आंदोलन केलं। विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात हे आंदोलन
वकिलांनी आंदोलनातून निषेध केला. वकील विशाल कुंभार यांच्यावर कारवाई करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या मागणीकरता मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चातील 3 तरुणांनी डोकं फोडून रक्त सांडवत प्रशासनाचा निषेध केला. तातडीनं पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. एक ब्रेकिंग न्यूज बघूया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. रायगडचा वाद अजूनही कायम आहे आणि त्या रायगडबद्दल सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली असं कळतंय. मतदारसंघातील प्रश्नांबाबत एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्याची सुनील तटकरेंनी माहिती दिलेली आहे. पण बैठकीनंतर पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात बोलण्यास तटकरेंनी नकार दिला. पालकमंत्री पदासंदर्भात काही चर्चा झाली का? मतदारसंघातल्या काही कामाच्या वस्तूंमध्ये बोलणं बरेच भेटलो नव्हतो, भेट झाली. अनेक सर दिल्लीत आलेत. नाही पण पालकमंत्री तो विषय नाही, आमच्या चर्चेतला तो विषय नाही. पुढच्या बातम्यांकडे वळूया. एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीज पडल्यानं आतापर्यंत देशभरामध्ये 1626 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, तर 52,367 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. 1,57,817 हेक्टर पिकाचं नुकसान झालेलं आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत RAJVLR ते गोरेगाव इथल्या फिल्म सिटी दरम्यान रोपवे मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यांचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विस्तार करण्याचा विचार MMRC कडून करण्यात येतो आहे. मात्र या प्रकल्पाला अपेक्षित प्रवासी मिळण्याबाबत वाहतूक तज्ज्ञ आणि पर्यावरणवाद्यांकडून साशंकता व्यक्त केली गेली आहे. महाड ग्रामीण रुग्णालय आणि महाड ट्रॉमा केअरमध्ये गेल्या 5 वर्षांपासून अधिक काळ भूलतज्ञ उपलब्धच नाहीये. त्यामुळे प्रसूती करता आलेल्या महिलांना यातना सहन कराव्या लागतात. शासनाकडे पत्राद्वारे भूलतज्ञ मिळावा म्हणून मागणी केलेली आहे. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी ही माहिती दिली. मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांची शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग 7व्या दिवशी ही चकमक सुरू आहे. सैन्य घनदाट जंगल, उंच भाग आणि गावात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतं. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू असतो. ही मोहीम 2025 मधील आतापर्यंतची सगळ्यात मोठी दहशतवाद विरोधी मोहीम आहे. तर गोळीबारात आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशच्या दतियामधून एक भयावह दृश्य समोर आलं. एका मेडिकल स्टोअरमध्ये घुसून काही गुंडांनी मेडिकल चालकावर लाठाकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला. मेडिकल चालक कसाबसा पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यानंतर गोळीबार करत आरोपी फरार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिहारच्या भागलपूरच्या सुलतानगंज इथं रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या जवानामुळे वृद्ध प्रवाशाचा जीव वाचला. 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर रेल्वेगाडी येत होती. यावेळी गाडीत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वृद्ध व्यक्तीचा पाय घसरला. ते खाली कोसळले. यावेळी जवानानं त्यांना वाचवलं. मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये मद्य विक्रेता आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. संबंधित व्यक्तीच्या लोकांनी काठ्या आणि दांडक्याने गावकऱ्यांवर हल्ला केला. दरम्यान हा मद्य विक्रेता जबरदस्ती गावात दारू विक्री करतो असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. आता आपल्याला पुढच्या बुलेटिनकडे वळायचं आहे आणि पुढच्या बुलेटिनची सुरुवात म्हणजे गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. आज सकाळी 11 वाजता दिल्लीत उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. संध्याकाळी राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही सहभागी होणार. राज्यात लवकरच आपलं सरकार येणार तर मी मंत्री किंवा विरोधी पक्षनेता नक्की होणार. भास्कर जाधवांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या घातक दुष्परिणामांचा मुद्दा ऐरणीवर. कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. सुनावणीकडे राज्याचं लक्ष.
उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर. सकाळीच बीडच्या कंकालेश्वर मंदिराची अजितदादांकडून पाहणी. सकाळी 6:30 पासून दौऱ्याला सुरुवात. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. अभिनेता अभिजित केळकरनी मांडला मुद्दा. आमदार मनीषा कायंदेंनीही बडे मुद्देमध्ये कबूतर खाण्यांवर व्यक्त केली चिंता. महादेवी हत्तीण कोल्हापुरात परतणार. मठ आणि वंतारामध्ये सकारात्मक चर्चा. कोर्टात एकत्रितपणे याचिका करणार. अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे. कोर्टाच्या निर्णयापर्यंत वंतारा घेणार महादेवीची काळजी. मदतीकरता स्वामींनी केलं अंबानी कुटुंबाचं कौतुक. उत्तर काशीच्या धरालीमध्ये युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. आतापर्यंत 11 जवान आणि 190 जणांची करण्यात आली सुटका. 6 जणांचा मृत्यू. एससीओ संमेलनात सहभागी होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊ शकतात चीन दौऱ्यावर. गलवानमधील संघर्षानंतर प्रथमच करू शकतात चीनचा दौरा. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब. ट्रम्प यांनी भारतावर 49% टॅरिफ लावला.